नमस्कार मित्रांनो, आरपी स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण वर्णविचार या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो? 1. अर्धमागधी, 2. पाली, 3. देवनागरी, 4. मोडी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. देवनागरी. प्रश्न दुसरा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? 1. वर्ण, 2. अक्षरे, 3. व्यंजने, 4. स्वरादी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. वर्ण. प्रश्न तिसरा, मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? 1. 34, 2. 12, 3. 50, 4. 48. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. 50. पहिला 48 होते, पण आता त्याच्यामध्ये ॲ आणि ऑ हे स्वर ॲड केले गेल्यामुळं आता 48 वरून यांची संख्या 50 झाली आहे. प्रश्न चौथा, वाक्य म्हणजे काय? 1. शब्दसमूह, 2. क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षरसमूह, 3. विचार व्यक्त करण्याचे साधन, 4. विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. विचार पूर्णपणे व्यक्त करणारा किंवा अनेक शब्दांचा समूह. प्रश्न पाचवा, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? 1. 14, 2. 12, 3. 34, 4. 10. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 14. पहिला 12 स्वर होते, पण आता त्याच्यामध्ये ॲ आणि ऑ हे स्वर ॲड केले गेल्यामुळे आता 14 स्वर झालेत. प्रश्न 6वा, खालीलपैकी स्वरादी वर्णांची जोडी कोणती? 1. य र, 2. ओ औ, 3. आहा, 4. रू आणि लुरू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. आहा ही स्वरादी वर्णांची जोडी आहे. प्रश्न 7वा, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती? सजातीय स्वरांची जोडी म्हणजे एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वरांची जोडी असे म्हणतात. तर ऑप्शन 1 अ उ, ऑप्शन 2 इ उ, ऑप्शन 3 इ, ऑप्शन 4 उ उ. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण की ती एकाच उच्चारस्थानातून निघतात. उ उ. प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर हा संयुक्त स्वर नाही? तर बघा, 1 उ, 2 ऐ, 3 ओ, 4 ए. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 उ, कारण की हे ऐ, ओ, ऐ हे संयुक्त स्वर आहेत. प्रश्न 9वा, खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती? विजातीय म्हणजे भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वरांची जोडी असे म्हणतात. 1 अ आ, 2 रू लुरू, 3 ई ई,
4 उ ऊ. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण की भिन्न उच्चारस्थानातून रू आणि रू यांचे उच्चार भिन्न होतात, त्यामुळे हे विजातीय स्वर आहेत. आणि अ आ हे इ ई उ हे सजातीय स्वर आहेत. प्रश्न 10. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? 1 रू, 2 आ, 3 रू, 4 ए. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ए. प्रश्न 11. मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता? 1 रू, 2 ह, 3 ळ, 4 स्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 ळ. प्रश्न 12. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? 1 संयुक्त, 2 ऱ्हस्व, 3 स्वरादी, 4 दीर्घ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 ऱ्हस्व. प्रश्न 13. ह हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? 1 महाप्राण, 2 उष्म, 3 अर्धस्वर, 4 स्वतंत्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ह हा वर्ण महाप्राण प्रकारचा आहे. प्रश्न 14. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? 1 अ आ, 2 ऱ्हस्व ई दीर्घ ई, 3 ओ औ, 4 आहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 ओ औ. प्रश्न 15. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती? 1 अ ऱ्हस्व ई, 2 आ दीर्घ उ, 3 आ दीर्घ ई, 4 ऱ्हस्व ई दीर्घ ई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ऱ्हस्व ई दीर्घ ई. प्रश्न 16. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे? 1 श, 2 र, 3 रू, 4 त्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 र. प्रश्न 17. खालीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते? 1 श, 2 श, 3 औ, 4 व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 श. प्रश्न 18. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? 1 36, 2 48, 3 34, 4 32. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 34. प्रश्न 19. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? 1 संयुक्त, 2 ऱ्हस्व, 3 स्वरादी, 4 दीर्घ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 दीर्घ. प्रश्न 20.
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? 1 अ आ, 2 ऱ्हस्व ई दीर्घ ई, 3 अमहा, 4 ए ऐ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ए ऐ. प्रश्न 21. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? 1 अ प्लस ई, 2 आ प्लस उ, 3 आ प्लस उ, 3 अ प्लस उ. तर ओ हा स्वर 4 अ आणि ऊनी तयार झालेला आहे. प्रश्न 22. खालीलपैकी बरोबर पर्याय कोणता? 1 ए बरोबर आ बरोबर ऱ्हस्व ई, 2 ओ बरोबर अ प्लस ऱ्हस्व उ, 3 औ बरोबर आ प्लस दीर्घ उ, 4 ऐ बरोबर आ प्लस दीर्घ ई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ऐ बरोबर आ प्लस दीर्घ ई. प्रश्न 2. प्रश्न 23. खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती? 1 अ ई, 2 अ आ, 3 उ, 4 ई ई. तर यात विजातीय स्वराची जोडी म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वरांची जोडी असे म्हणतात. 1 ही भिन्न उच्चार स्थानातून निघते, अ आणि ई ही बाकीचे एकाच उच्चार स्थानातून निघतात. त्याला सजातीय स्वरांची जोडी असे म्हणतात. प्रश्न 24. ऋ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? 1 संयुक्त, 2 स्वरादी, 3 ऱ्हस्व, 4 दीर्घ. तर ऋ हा स्वर ऱ्हस्व प्रकारचा आहे. प्रश्न 25. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती? 1 अ आ, 2 उ अ, 3 अ ई, 4 ई उ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 अ आ. प्रश्न 26. ञ हा कोणत्या प्रकारचा व्यंजन आहे? 1 कठोर, 2 मृदू, 3 स्वतंत्र, 4 संयुक्त. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 संयुक्त प्रकारचे व्यंजन आहे. प्रश्न 27. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे? 1 श, 2 म, 3 व, 4 स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 व. प्रश्न 28. ऐ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? 1 आ प्लस दीर्घ ई, 2 आ प्लस ऱ्हस्व उ, 3 अ प्लस ऱ्हस्व ई, 4 अ प्लस
ऱ्हस्व उ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ती. प्रश्नाचं उत्तर आहे 1. अ प्लस दीर्घ ई. प्रश्न 29. खालीलपैकी बरोबर पर्याय कोणता? 1. ऐ बरोबर अ प्लस ऱ्हस्व ई. 2. ओ बरोबर आ प्लस दीर्घ ई. 3. ए बरोबर अ प्लस ऱ्हस्व ई. 4. औ बरोबर अ प्लस दीर्घ ई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. ए बरोबर अ प्लस ऱ्हस्व ई. प्रश्न 30. ऋ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? 1. संयुक्त. 2. दीर्घ. 3. स्वरादी. 4. ह्रस्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. ह्रस्व. प्रश्न 31. व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव खालीलप्रमाणे कोणते? 1. दंतवष्ट्य. 2. कंठवष्ट्य. 3. वष्ट्य. 4. मूर्धन्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. दंतवष्ट्य. प्रश्न 32. खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता? 1. छ. 2. त्र. 3. न. 4. र. तर 3. न हा कंठवर्ण आहे. कंठ्यवर्ण आहे. प्रश्न 33. खालीलपैकी कोणत्या अनुनासिकेचे उच्चारानुसार नाव मूर्धन्य आहे? 1. न. 2. न. 3. त्र. 4. न. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. न. प्रश्न 34. खालीलपैकी कोणते मृदू व्यंजन दंत्य आहे? 1. द. 2. थ. 3. म. 4. त. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. द. तर मृदू व्यंजन हे दंत्य आहे. प्रश्न 35. ऋ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? 1. ओष्ट्य. 3. 2. मूर्धन्य. 3. तालव्य. 4. कंठ्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. मूर्धन्य.
प्रश्न 36वा. खालीलपैकी कंठओष्ठ्य वर्ण कोणता? एक ऐ, 2 व, 3 फ, 4 ओ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ओ. हा कंठओष्ठ वर्ण आहे. प्रश्न 37वा. चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? एक तालव्य, 2 मूर्धन्य, 3 दंत तालव्य, 4 कंठ तालव्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 तालव्य. प्रश्न 38वा. जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? एक तालव्य, 2 मूर्धन्य, 3 दंत तालव्य, 4 कंठ तालव्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 दंत तालव्य. प्रश्न 39वा. खालीलपैकी उच्चारानुसार मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता? एक ढ, 2 र, 3 श, 4 सह. तर मूर्धन्य नसलेला वर्ण पर्याय क्रमांक 4 स हा आहे. प्रश्न 40वा. खालीलपैकी ओष्ठ असलेले कठोर व्यंजन कोणते? ओष्ठ असलेले कठोर व्यंजन कोणते? एक ब, 2 प, 3 म, 4 भ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 प. प्रश्न 41वा. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार तालव्य आहे? पहिल्या अक्षराचा उच्चार तालव्य आहे. एक जमात, 2 जल, 3 जावाई, 4 जात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 जल. प्रश्न 42वा. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे? पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे. एक झरा, 2 चंद्र, 3 छत्री, 4 जन्म. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 झरा. प्रश्न 43वा. ह या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव खालीलपैकी
कोणते? 1 तालव्य, 2 कंठ्य, 3 मूर्धन्य, 4 कंठ तालव्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 कंठ्य. प्रश्न 44वा. खालीलपैकी कोणता अर्धस्वर तालव्य आहे? अर्धस्वर तालव्य आहे. 1 द, 2 र, 3 ल, 4 य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 य. हे अर्धस्वर तालव्य आहे. प्रश्न 45वा. खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? 1 ऋ लृ, 2 उ औ, 3 श ज्ञ, 4 ह श. तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्ष ज्ञ. तर हे 2 आहे ना संयुक्त व्यंजन आहेत. जर आपल्याला संयुक्त स्वर म्हणले असेल ना तर आपण हे उत्तर दिलं असतं 2 नंबरचं. पण ह्याचं उत्तर आहे 3 श आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजनाची जोडी. प्रश्न 46वा. औ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? 1 संयुक्त, 2 दीर्घ, 3 ऱ्हस्व, 4 स्वरादी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 संयुक्त. औ हा संयुक्त स्वर आहे. प्रश्न 47वा. खालीलपैकी तालव्य वर्ण कोणता? 1 य, 2 क, 3 ह, 4 ख. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 य. प्रश्न 48वा. खालीलपैकी कठोर व्यंजन दंत्य आहे? 1 ग, 2 ढ, 3 त, 4 ध. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 त. प्रश्न 49वा. नम्र या शब्दातील न हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? 1 तालव्य, 2 मूर्धन्य, 3 दंत्य, 4 कंठ तालव्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 दंत्य. प्रश्न 50वा. खालीलपैकी ओष्ठ असलेले मृदू व्यंजन कोणते? 1 झ, 2 व, 3 ज, 4 भ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 भ. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.